नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 13वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 मार्च। 24 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात क्षयरोग व त्याचे आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम याबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। 24 मार्च या दिवशीच हा दिवस का साजरा करण्यात येतो तर त्याचं कारण आहे 1882 मध्ये डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला होता। त्याबाबतचा प्रबंध त्यांनी वर्ल्ड सायंटिस्ट कॉन्फरन्समध्ये मांडला आणि त्यास 24 मार्च या दिवशी मान्यता मिळाली होती। त्यामुळे 24 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। सोबतच क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार असून या क्षयरोगासाठी BCG लस वापरली जाते, हे आपण इथे लक्षात ठेवूयात। पुढचा प्रश्न, 2018चा व्यास पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लीलाधर जगुडी। लीलाधर जगुडी हे एक हिंदी साहित्यिक आहेत आणि यांना नुकताच 2018चा व्यास पुरस्कार मिळालेला आहे। हा जो व्यास पुरस्कार आहे हा भारतीय साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा पुरस्कार असून ज्ञानपीठ पुरस्कारानंतर दुसरा महत्त्वाचा पुरस्कार किंवा दुसरा सर्वात मोठा पुरस्कार म्हणून या व्यास पुरस्काराची गणना केली जाते आणि हा नुकताच 2018 या वर्षासाठी लीलाधर जगुडी यांना मिळालेला आहे। नेक्स्ट, शिक्षा वाणी हे ॲप नुकतेच खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CBSE। शिक्षा वाणी हे ॲप विद्यार्थी व शिक्षकांना महत्त्वाची माहिती वेळोवेळी पुरवण्याच्या उद्देशाने CBSEने सुरू केलेले एक ॲप आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CBSE। या CBSEचा लॉंग फॉर्म काय तर CBSEचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन। सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा या CBSEचा लॉंग फॉर्म आहे। आणि आपण CBSE बद्दल अजून एक प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता। तो प्रश्न होता की 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना CBSEने शारीरिक शिक्षण हा विषय आता अनिवार्य केलेला आहे। एप्रिल 2019 पासून 1ली ते 8वीच्या वर्गासाठी CBSEमध्ये किंवा CBSE शाळेमधल्या 1ली ते 8वी या वर्गासाठी शारीरिक शिक्षण हा आता अनिवार्य विषय असणार आहे। आणि आपला जो इथला प्रश्न आहे शिक्षावाणी हे ॲप हे आता CBSEने सुरू केलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, IPL इंडियन प्रीमियर लीग IPL मध्ये 5000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुरेश रैना। सुरेश रैना हा IPL आता 2019चा IPL नुकतं सुरू झालेला आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये सुरेश रैनाने हा विक्रम केलेला आहे आणि आता तो 5000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुरेश रैना। पुढचा प्रश्न, फिच रेटिंगने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2019-20 या वर्षात भारताचा आर्थिक विकास दर किती राहणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6.8%। फिच रेटिंग ही एक अमेरिकेची रेटिंग कंपनी आहे। हिची स्थापना 1914 मध्ये झालेली आहे। मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीला आणि फिच रेटिंगचे सध्याचे CEO आहेत पॉल टेलर आणि या फिच रेटिंगने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। त्या अहवालानुसार 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 6.8% एवढा राहणार आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 मार्च। 23 मार्च हा दिवस दरवर्षी हवामान बदलांसंबंधी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक। कर्नाटक राज्य सरकारने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने डॅश डॅश हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे। पर्याय आहेत 1900, 1950, 2019 आणि 112। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं।